की बाबा देशामध्ये प्रत्यक्ष टॅक्स जास्त जमा झाला पाहिजे की अप्रत्यक्ष टॅक्स जास्त जमा झाला पाहिजे, आहे ना? ते कुठल्याही देशाचे, जगामध्ये कोणतेही देश असतील तरी पण, की प्रत्यक्ष जास्त गव्हर्नमेंटकडे जो टॅक्स जमा होणार आहे तो प्रत्यक्ष टॅक्स असला पाहिजे की अप्रत्यक्ष असला पाहिजे बा. तर गव्हर्नमेंटकडे जमा होणारा टॅक्स हा नेहमी प्रत्यक्ष स्वरूपाचा टॅक्स जास्त असला पाहिजे, अप्रत्यक्ष नको. आणि ज्या देशामध्ये अशा पद्धतीची सिस्टम पाहायला मिळते की बाबा आता टॅक्स तर दोन्ही प्रकारचे असतीलच, देश म्हटलं तर अप्रत्यक्ष असतील प्रत्यक्ष असतील, मात्र गव्हर्नमेंटकडे जो टॅक्सच्या स्वरूपामध्ये पैसा जमा होतो तो पैसा सर्वात जास्त कोणत्या टॅक्स मधून आला पाहिजे, प्रत्यक्ष. आणि अशा पद्धतीची सिस्टम तुम्हाला ज्या ज्या देशामध्ये पाहायला मिळत असेल, म्हणजे ज्या ज्या देशामध्ये प्रत्यक्ष टॅक्सच्या मार्फत पैसा जास्त कलेक्ट होत असेल त्या देशामध्ये आपण प्रोग्रेसिव्ह टॅक्स सिस्टम आहे असं म्हणतो. आणि ज्या देशामध्ये म्हणजे आता त्याला रिग्रेसिव्ह म्हणता येईल नाही म्हणता येईल माहिती नाही, परंतु आपल्याकडे जो पैसा जमा होणार आहे तो कसा असला पाहिजे, कोणत्या सिस्टमचा असला पाहिजे, प्रोग्रेसिव्ह. म्हणजेच काय तर प्रत्यक्ष टॅक्सच्या मार्फत आपल्याकडे पैसा जास्त जमा झाला पाहिजे. लक्षात येतं?